आयुक्त सतत एक नव्हे दोन नव्हे तर यांच्या विरोधात अनेक लोक तक्रारी करतात। आता एखादा जर आयुक्त या ठिकाणी लाभला तर एखादा माणूस त्याच्याबद्दल तक्रार करू शकतो, परंतु 99% लोक ह्याच्या विरोधात तक्रार देतात। तर यांना येलगुंडे नाही तर झलगुंडे म्हणावं लागेल, कारण हे सतत झोलगुंडे करत असतात। अशा आयुक्ताची या ठिकाणी सोलापूरला आपल्याला गरज नाही। यांच्यावर कारवाई होऊन यांची बदली झाली होती, परंतु कुणाच्या आशीर्वादानं परत हे सोलापूरमध्ये त्याच कार्यालयात त्याच पदावर या ठिकाणी ते उपस्थित झालेत। या ठिकाणी आज इचलकरंजी असेल, सांगली असेल, पंढरपूर असेल, सोलापूर असेल, या ठिकाणी एकच हे आयुक्त म्हणून आज तिकडचे सुद्धा इचलकरंजी या ठिकाणी सुद्धा ते अशीच बोंब आहे। हे आयुक्त खरोखर खूप मोठा भ्रष्टाचार केलेले आहेत। यांना नेमकं कुणाच्या आशीर्वादानं आणि यांना विचारणा केली असता आरेरवीची भाषा करतात ते आयुक्त म्हणून। तुम्ही म्हणताय बोगस नोंदी वगैरे उघडल्यात, काय पुरावे आहेत का तुमच्याकडे बोगस? ज्या टायमाला कोविडचा प्रादुर्भाव आपल्या सोलापूरला होता, 10,000 लोकांची नोंदणी या ठिकाणी त्यांच्या कार्यालयाकडून झालेली आहे। मला सांगा, 10,000 लोक, त्यावेळी 5 लोक एकत्र, एक माणूस बाहेर येणं मुश्किल होतं, आणि त्या ह्याच्यामध्ये हे आयुक्त ऑफिसमध्ये वेळ देत नव्हते, कार्यालयात वेळ देत नव्हते, म्हणून यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। तुमच्या म्हणजे माहितीसाठी सांगतोय, यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। तर मग त्यांनी जबाब द्यावा। 10,000 लोकांची या ठिकाणी नोंदणी कुठून केली, कशी केली? आज हसावं का काय असं समजत नाही। जे लोक PWTचं काम करतात त्या लोकांचा शिक्का मारून या ठिकाणी नोंदणी केलेली आहे। जे लोक ठेकेदार नाहीत, जे नाही म्हणजे त्याचा शिक्का नेमका माहिती नाही, आणि अशा लोकांना नोटीस काढली। म्हणा पुढं काय झालं? भांडेसंचे जे वाटप करतात ते खरोखर फक्त शासनाकडून मोफत आहे, परंतु या ठिकाणी 1000, 1500, 600, 700 त्यांच्या मर्जीला येईल त्याप्रमाणे। आणि तुम्ही किती तक्रारी करा, कुठली संघटना मध्ये कोण सामान्य माणूस तुम्ही तक्रार करा, काही माझं होऊ शकत नाही, मी इथंच राहणार, अशी यांची आरेरवीची भाषा आहे। उडवाउडीची उत्तरे देतात, आणि यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करून यांची इथून ताबडतोब हकलपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही सतत आमच्या पाठपुरावे चालू आहेत। आज विकास गायकवाड याच्याकडून पैसे घेऊन सुरक्षा रक्षकाची भरतीसाठी त्याचा पण भ्रष्टाचार झाला आहे। तो येणाऱ्या 15 तारखेला त्यांच्या कार्यालयात नावं लिहून ह्या ठिकाणी आत्मदहन करणार आहे, आणि त्याचा जबाबदार आयुक्त आणि ते